न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ग्रामपंचायत चिंचघर विहीर प्रकरणी जलजीवन मिशन कंत्राटदार व सरपंच ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची लाल बावट्याची मागणी अन्यथा रक्तरंजित आंदोलनाचा इशारा। भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष लालबावटाच्या माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत चिंचघर येथील विहिरीच्या संदर्भात जसे की खासदार फंडातील सन 2005-2006 मधली विहीर असून त्याचे नियोजन जलजीवनचे अंतर्गत झालेले नसल्याचे म्हणणे असून सदर विहिरीची कंत्राटदाराने ग्रामपंचायतच्या मासिक किंवा ग्रामसभा ठरावमध्ये मंजुरी न घेता तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी सरपंच आणि ग्रामसेवक यांना दोषी पकडत यांच्यावर चौकशीची कारवाई करून ठेकेदारासह गुन्हा नोंदवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन पंचायत समिती विक्रमगड गटविकास अधिकारी यांच्या समक्ष शिष्टमंडळाने चर्चा करून देण्यात आले। या निवेदनाची दखल न घेतल्यास येत्या 25 तारखेपासून बेमुदत उपोषण, धरणे आंदोलन व रक्तरंजित आंदोलन होईल याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असे सांगण्यात आले। तरी येत्या काळामध्ये प्रशासन काय उपाययोजना करते हे पाहण्यासारखे राहील। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला पांडुरंग भानुशाली, विक्रमगड तालुका मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट। माझे नाव विजय बंधू मलावकर, मार्क्सवादी लेनिनवादाचे तालुका सदस्य। आम्ही आज या विक्रमगड तालुक्यामध्ये जल जीवन मिशनच्या संदर्भात आपटी बुद्रुकचा जवळजवळ 3 महिने हा प्रश्न घेऊन जात असताना आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देत असताना इथला कर्मचारी व्हिडिओ साहेब हे उत्तर देतच नाही। ज्या दिवशी आम्ही याच्या त्या दिवशी इथले पाणी पुरवठ्याचे इंजिनियर बोलून राहायचे आणि त्याच पद्धतीनुसार आम्ही आज त्या प्रश्नाला व्हिडिओ साहेबांनी आम्हाला आज ज्यांनी चुका केलेल्या असतील त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू। आमची जी विहीर आपटी बुद्रुकची ती चिंचघरमध्ये नेऊन बांधलेली आहे ती पण तर खासदार निधीतून आयता खरडा त्याच्यात ती मोडकळीस करून आणि तिथेच बांधली। आम्हाला आमचा स्रोत आपटी बुद्रुकमध्ये आहे, तिथे आम्हाला ती विहीर पाहिजे आणि आम्हाला पाण्याचा जीवन आणि पाण्याचे माणसाला म्हणजे पाणी आम्हाला मिळाला पाहिजे आमच्या माणसाचा। आज जी जलजीवन संदर्भात पंचायत समिती येथे मीटिंग झाली, ह्या मीटिंगमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं। पोलीस स्टेशन, तहसील, त्याचबरोबर पंचायत समिती, जलजीवन इंजिनियर यांना पत्र दिलेलं होतं। ह्या पत्राद्वारे चर्चा करण्यासाठी व्हिडिओ साहेब दुसऱ्या मीटिंगमध्ये होते, पण सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही गेलो तेव्हा संबंधित जे आपटी बुद्रुकची जी विहीर चिंचघरमध्ये बांधली आणि ती बेकायदेशीरपणे बांधली त्या संदर्भात जी चर्चा झाली त्यामध्ये व्हिडिओ साहेबांना आम्ही स्पष्टपणे बोललो की जे संबंधित ठेकेदार असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असेल, या संबंधितावर कारवाई नाही होत तिथपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, ही आमच्या मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाची मागणी आहे। आणि ती मागणी जर ह्यांनी व्हिडिओनी जे कबूल केलेले आहे का आम्ही संबंधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू असं ह्या आजच्या निवेदनामध्ये म्हणजे बैठकीमध्ये ठरलं। तेच हे करत असताना जिल्हा सहसेक्रेटरी कॉम्रेड शेरुवार यांचं आम्हाला म्हणजे संबंधितांना ज्या लोकांना मोलाचं मार्गदर्शन केलं आणि ते सविस्तरपणे त्यांनी मांडलं, एवढंच बोलतो।